नमस्कार. हे बघा मी काही वस्तू घेतल्या आहेत हे तुम्हाला कळालंच असेल हा सगळा पसारा बघून, हो की नाही? चला आपण बघूया याचा काय उपयोग होऊ शकतो. तुम्हाला तर खूप जणांनाही माहिती असेल, तरीही मी तुमच्याबरोबर ह्याचे आपण बघूया आता काय करायचं ते. हे बघा हे ना मी ही बास्केट घेतले आहेत 2 पांढरे शुभ्र आहेत, एकदम सफेद रंग आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये थोडासा रंगाचं थोडं फरक जाणवत असेल तर, पण मला इथे एकदम पांढरे शुभ्र दिसत आहे. डिझाईन इतकी सुंदर आहे आणि याचा भाव आहे 199 रुपये. डीमार्टचाच भाव आहे 199 रुपये. ह्याचा भाव थोडा जास्त असतो. डीमार्ट आपल्या इथून आपल्यातर्फे थोडं कमी करून देतो आपल्याला भाव, म्हणून डीमार्ट जरा परवडतं. बाहेर मी ह्याचा भाव काढलेला नाही आहे, पण मला एक खूप आवडलं ही डिझाईन, हा रंग. परत झालं ही अशी ॲश कलरची पट्टी आहे की नाही, ती इतकी सुंदर आणि सुबक वाटते. ही डिझाईन मला खूपच आवडलं आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं हे बघून. आणि ह्याचा उपयोग ना आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. बघा ना, ह्यात आपलं कपाटचे असं त्यात आपले कपडे सगळे मिक्सअप होतात, हो की नाही? तर त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे असं ह्याच्यात एकात परकर, ह्याच्यात ब्लाऊज किंवा साडी, ब्लाऊज आणि परकर असं आपण एकत्र करून असे 2 किंवा 3 आपलं एक ठेवू शकतो. ह्याच्यात 3 ह्याच्यात 3 झालं तरी 6 साड्या, 6 परकर, 6 ब्लाऊज राहू शकतात. एखादे जास्तही राहतील किंवा कमीही राहतील, जशी आपली साडीची पातळ जाड्या साड्या असतात त्याप्रमाणे होतील. परत आपण ह्याच्यामध्ये किचनमध्ये ह्याच्यामध्ये आपण मसाल्याच्या डब्या किंवा तेलाच्या बाटल्या, बरण्या छोट्या अशा त्या ठेवू शकतो. परत साबण ठेवू शकतो. परत काहीही ठेवू शकतो. मुलांची पुस्तकं ठेवू शकतो, वह्या ठेवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्याच्यात यूज करू शकतो. खूपच युजेबल वाटते मला हे दोन्ही बास्केट आणि सुंदरच आहेत. आणि दोघांची वेगवेगळी किंमत आहे. हे 199चं आहे आणि हे पण 199चं आहे. म्हणजे 199ला आणि 199ला असे दोन्ही मला जवळजवळ म्हणजे 400ला पडले आहेत. 400ला थोडे 2 रुपये कमी बस. पण हे मला खूप आवडलं ह्याचं रंग वगैरे. आणि ह्याला डीमार्टमध्ये खूप छान छान डिझाईन्स आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत. मी ह्याचा व्हिडिओ नाही काढला आहे डीमार्टचं, बघेन पुढच्या यायला गेली तर काढायचा प्रयत्न करेन. हे दुसरं एक मी बास्केट घेतलं आहे. हा पण ग्रे कलर आहे. बघा ना, ह्या पट्टीला मॅच होईल असाच हा कलर आहे. आणि याची डिझाईन बघा, अशी वेल किंवा वेणी आपण घालतो तशी तशी डिझाईन, की सुंदर डिझाईन वाटते ना ही. मला ह्याच्या वस्तू इतक्या आवडल्या डीमार्टच्या. आणि ह्याचा डीमार्टचा भाव आहे 169 म्हणजे 169 रुपये. पण सुबक एकदम सुंदर असे बास्केट्स आहेत. आणि ह्याला झाकण आहे, ह्यांना झाकण नाही आहे, एवढाच फरक आहे. पण तरी मला खूप छान वाटले. आणि ह्यांना पकडायला बघा ना, बाजूला असं हे हँडलसारखं पण आहे, ओपन हँडल असे, म्हणजे तुम्ही पकडूही शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, आता शाळा सुरू होत आहेत, मुलांची खूप घाई गडबड होते. आपल्याला शाळेत जाताना आल्यावरती मुलं घरी येतात तेव्हा कुठल्याही वस्तू कुठेही टाकतात. उदाहरणार्थ त्यांच्या गळ्यातले आय कार्ड असतात, कमरेचे बेल्ट असतात, परत टाय असते, वह्या पुस्तकं असतात, परत पेन्सिल, रबर, हे सगळ्या वस्तू कुठेही फेकतात. तर माझं काय मत होतं ना, की आपण ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याशी सहमत व्हाल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही मुलांचे आय कार्ड, बेल्ट, परत म्हणजे कमरेचे बेल्ट, टाय, अशी छोट्या छोट्या वस्तू जे असतात, मुलींचे हेअरबँड, हे सगळं ठेवलं ना ह्याच्यात व्यवस्थित. त्यात वह्या पुस्तकं यात पण राहू शकतात काही वस्तू, रंगाचे बॉक्सेस, कलर बॉक्स, हे सगळं असं, पेन्सिलचे बॉक्स, रबर, सगळं ठेवलं ना, तर मुलं आल्यावर कुठेही फेकतात तेव्हा आपण त्यांना शिस्त शिकवू शकतो की बाबा ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेव, की जेणेकरून सकाळी तू शाळेत असेल तर पटकन मिळतील. आणि बाई पण ओरडणार नाही. शाळेतल्या बाई असतात, टीचर आपण त्यांना म्हणतो, त्याही तुला ओरडणार नाही. मी तुला ओरडा बसणार नाही आणि शिक्षाही होणार नाही. आता आय कार्ड विसरले म्हणून किंवा पेन्सिल रबर नसतील म्हणून बाई किंवा टीचर जे असतात त्या थोडंसं मुलांना शिस्त लावायसाठी ओरडत असतात. आणि ते आपणही शाळेत असताना ओरडा खाल्लेला आहे, त्यामुळे त्याचं काही नवल नाही आहे. त्याचप्रकारे मी असे हे 3चं पण एक बंच घेतलं. हे पण असे लांबटके ट्रेस आहेत छोटे. ह्याच्यामध्ये पण आपण मुलांचे पेन्सिल, रबर, छोट्या छोट्या बाटल्या, किचनमधल्या छोट्या छोट्या डब्या असतात मसाल्याच्या, ते पण ठेवू शकतो. पण मी खरं म्हणजे कशासाठी घेतलं आहे ना, माझ्या मुलीसाठी घेतलं आहे. त्याचे नेल पेंट किंवा छोटे छोटे रबर्स, केसाचे बक्कल्स, काही पिना ह्याच्यात त्या ठेवतील. म्हणजे मला टेन्शन नाही. मला पण ते रोमाट कंटाळाच येतो. तशा त्या रोमाट मोठ्या आहेत माझ्या मुली, पण तरी पण कधी कधी कंटाळतात, कुठे पण टाकतात म्हणून. आणि ह्याचा भाव आहे तिघांचा, तिन्ही मिळून 59 रुपये म्हणजे 59 रुपीज आहे.
ते मला खूप आवडलं. त्यांचा कलर सगळ्यांचा मॅच होतो आहे. ॲश कलर हा जरा डार्क आहे पण थोडा मॅचिंगमध्येच झालेला आहे. आणि मी तुम्हाला ह्याची किंमत सांगितली का? ह्याची किंमत आहे डीमार्टची 169 म्हणजे 169 रुपये. ह्या 3 वस्तू झाल्या. आता हे आहे ना, मी आपल्या पाण्याच्या बाटल्या किंवा तेलाची बाटली धुवायसाठी हा मी ब्रश घेतला आहे. बघा किती लांब सडक आहे की मोठ्यातले मोठ्या बाटल्या पण धुतल्या जातील. तर नुसतं आपण धुतलं तर आतमध्ये थोडंसं ते बुळबुळीत पाण्यामुळे होतात, पाणी लागून लागून आतमध्ये बुळबुळीत होतात बाटल्या. किंवा तेलाची बाटली पण धुवायला छान आहे. तर आणि ह्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. ह्याचं हँडल पण ॲश असा ब्लूइश कलरमध्ये येतो. आणि हे अडकवायसाठी बघा ना इथे त्याला जागाही ठेवलेली आहे. आणि हे सुरेख सुंदर वाटतं, छानच आहे. मला खूप आवडलं. पांढरा शुभ्र रंग म्हटला की मला खूप आवडतो पांढरा रंग. आणि ते दिसायलाही एकदम सुंदर वाटतं, असं म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटते. आणि हा ब्रश आहे ना, आता मी घेतला आहे ना नवीन, म्हणजे हा जुना ब्रश होता पण हा छोटा आहे. मोठी बाटली असेल तर त्याच्यामध्ये जात नाही, म्हणजे तितका आतपर्यंत पोचत नाही. त्यामुळे आता हा मला बघेन छोट्या बाटलीसाठी ठेवेन किंवा काही उपयोग. आपण बायका तर त्यात माहीत असतो की वेस्टमधून मग बेस्ट बनवत असतो आपण. तर तसा मी काही उपयोग झाला तर बघेन. तसेच मी 2 ब्रश घेतले आहे. हा एक छोटा ब्रश आहे, ब्लूमध्ये आलं, मला ॲश कलरमध्येही मिळालं नाही, ते ब्लूमध्ये मिळालं. तर ह्याचा भाव मी सांगितला का तुम्हाला? ह्या ब्रशचा भाव आहे, मला वाटतं मी डबल सांगते का माहीत नाही, 149 म्हणजेच 149 रुपये. डीमार्टचाच भाव आहे. आणि हा ब्रश आहे ना छोटा घेतला मी. तुम्ही म्हणाला काय किती ब्रश घेते, मग काय करणार, घर म्हटलं की आपल्याला लागतातच ना ब्रशेस. हा ब्रश मी नळाकडे साईडने किनारीने घासायला किंवा दरवाज्यांच्या किनारीला वगैरे घासायला, असं किचनला पण साईडने घासायला छान आहे. ह्याच्यामुळे कसं मोठे ब्रश जात नाही तिथपर्यंत, घुसत नाही ना असं आतमध्ये, ते छोटे ब्रश तिथपर्यंत पोचतात. मग घाण असं अडकून काळं काळं वगैरे बुळबुळीत होत नाही. आणि ह्याची किंमत आहे, ह्याचा भाव आहे 105 रुपये दिलेलं आहे. ह्याचं मला वाटतं कमी झाला असेल, कारण हा भाव डीमार्टचा नाही आहे. म्हणजे आम्हाला महाग वाटला पण डीमार्टचा भाव लावल्यावरती कमी झाला असेल, आता माझ्या लक्षात नाही. आणि हा मोठा घेतला जो वॉशरूममध्ये वगैरे आपल्याला साफ करायला उपयोगी पडतो. पण ह्याचं काय आहे ना, हा पण पांढरं शुभ्र ह्याच्या पुढे, पण हे नंतर ना पिवळसर होतात वापरून. आता मला कळत नाही तर दुसरा कुठला ब्रश वापरू शकतो की जो पिवळा होणार नाही, की सगळ्यांकडेच होतात. मला तसं होत असेल तर सांगा. हा 140 रुपये ह्याचा पण भाव आहे. पण ह्याचं पण डीमार्टमध्ये कमी करतात, काहीतरी थोडंसं करत असतात. आता हे बघा, हे जे आहे ना मेन, हा ब्रश मला नवीनच दिसला. तुम्ही बघितलाही असेल एखाद्या वेळी, काही जणांनी बघितलं असेल, काहींना नसेल माहिती. तर मी एक सांगते की हा ब्रश आहे की नाही बघा, इथे दाखवलं आहे की हा जो कचरा असतो ना, म्हणजे आपली स्लायडिंग बारी असते, त्याच्या खाली जागा असते, तिथे कचरा असतो ते साफ करायसाठी. आता हे बघा, माझी ही बारी आहे, ह्याच्यामध्ये मी साफ केलं आहे, स्वच्छ केलं आहे, पण ते एवढ्या प्रमाणात होत नाही. थोडा तर असं किनारीला ना कचरा राहतो. जे मी घेतलं आहे ते बघा, हे जे आहे ना, अजून खोललं नाही, ओपन नाही केलं आहे, करेन तेव्हा मी तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ बनवून दाखवेन. हे बघा, इथे ही जागा ठेवली आहे ना, तर हे असं ओपन होतं थोडंसं, असं मला वाटतं ओपन होतं. नेल कटरला कसं आपण ओपन करतो तसं हे असं आखलं जातं असं. आणि ह्याने आपण करायचं. आणि हा ब्रश असतो ना, त्याने तो कचरा असा आतमध्ये भरायचा. मला वाटतं हे वेगळं पण होत असेल, बघावं लागेल मला, मी तुम्हाला नंतर ते दाखवेन जेव्हा वापरायचं. पण मला हे छान वाटलं. ह्याचा भाव पण जास्त नाही, किंमत नाही जास्त, 69 रुपीज म्हणजे 69 रुपयाचा आहे. डीमार्टचा भाव आहे. नॉट बॅड, छान आहे, ठीक. ह्याचा रंग पण मला असं थोडासा ग्रीनिश असा वेगळाच कलर मिळाला. ठीक आहे, जसं पाहिजे तशी कलर रंग मिळत नाहीत आपल्याला हवे तेव्हा. व्हाईट सफेद किंवा असं ॲश कलर छान वाटतो मला वापरायला, पण जे मिळालं ते ठीक आहे, कारण सगळ्याचे सगळे रंग कुठे मिळणार ना. आणि हे ना गार्डनिंगसाठी, म्हणजे घरगुती आपण गार्डनिंग करतो तर हे खरं लहान मुलांचं खेळण्यातलं वाटतं आहे, पण आपणही यूज करू शकतो ना, असं आहे. बघा ना किती सुंदर वाटतं. ह्याची किंमत आहे 99 म्हणजे 100 रुपयाला 1 रुपया कमी, 1 रुपया आपला वाचला 100 रुपयातून. तर हे लोक असे भाव लावतात ना, ते मला मजेशीर वाटतात. 99 रुपये, 49 रुपये, म्हणजे पूर्ण नाही करत, 50 रुपये पूर्ण नाही करत, 100 रुपये पूर्ण नाही करत, आपल्याला माझा 1 रुपया वाचला असं वाटतं. चला,
ठीक आहे, बायकांना आपल्याला 1 रुपया वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी कुठे होती, हां बा गार्डनिंगवरती. तर आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी तर कसं आपण गॅलरी अशी एवढी सगळ्यांनाच नसते. बारीमध्ये अशी छोटी जागा आहे, तिथे आपण असं एखादे असे छोटे छोटे रोपं लावतो. त्याच्यासाठी म्हटलं हे छोटंसं क्यूट असं म्हणजे छान वाटतं नाजूकसं. त्याच्याने बघेन आता मी काय करू शकते, गार्डनिंग कधी करणार, कधी ओपन करेन. नाहीतर आपलं छोटेसे काय आपलं असतात ते असे आपण करत असू कसं पण. त्याच्या व्यतिरिक्त की नाही मी हे डीमार्टचं झालं. हे मी घेतले नाही, टिश्यू आहेत, कागदी आहेत, पण हे ना उपयोगाला पडतात. हे आमचं लोकल मार्केटमधून मी घेतलं आहे, आमच्या इकडच्या दुकानातून. ह्याचा भाव आहे 65 रुपीज, म्हणजे 65 रुपये. 65ला नाही, हे मला वाटतं एक आहे ना, एक बंच हा 15 किंवा 20 रुपयाला पडतो. आता ह्याला खूप थोडे दिवस झाले, म्हणजे मी एकदमच घेते ना, असे 4-5 बंच मी घेऊन ठेवते, म्हणजे मला कसं बरे पडतात. ते मी हे असे आणून ठेवले की कधी पण मला लागतं. हे कसं ना, देवाचं दिवाबत्ती करताना तेलाचं असतं ते कधी वात आपण व्यवस्थित करतो, तेलात हात जातो, मग ते पुसायला किंवा किचनमध्ये काही सांडलं तर किंवा काही कचरा बिचरा उचलायला असं उपयोगी पडतं. म्हणजे आपली नॅपकिन्स वगैरे घाण होत नाही, खराब होत नाही, मसाले किंवा तेल लागून. सारखं धुताना मग ते परत ते सगळं तेलकटपणा काढणं खूप जीवावर येतं, म्हणजे ते खूप त्रासदायक होतं, हो की नाही, तुम्हाला तर माहितीच असेल. हे घेतले म्हणजे हे एक छान आहे, आमच्या इथे मिळतं. परत हे मी कागदी प्लेटी घेतल्या. काय ना, आमच्या घरी आम्ही काही ना काही नाश्तासारखं आमच्या दर शनिवारीवर आमच्या ठरलेलं असं, समोसा म्हणा, वडापाव म्हणा, पिझ्झा बनवतो आम्ही घरीच, पाणीपुरी बनवतो, शेवटी जे पण नाश्ता म्हणजे बाहेर खाण्यापेक्षा आम्ही घरातच खात असतो. त्यामुळे आम्हाला ह्या कागदी प्लेटी मला जरा बऱ्या पडतात. म्हणजे काही वस्तू जास्त आपल्या ताटल्या वगैरे स्टीलच्या वगैरे आपलं जे पण सामान भांडी असतात ते थोडं कमी घासायला होतं. तसं तर ते आपण वापरतोच आपण, पण ह्याच्यानेच काय मला खाल्ल्यासारखंच वाटत नाही, पण ठीक आहे. दुसरं मी नाही हे घेते, आपलं डस्टबिन बॅग्स आहेत. म्हणजे कसं ना, आपले कचऱ्याचे जे डबे असतात ना, कचरा भरायला आपला डबा असो, त्याच्यामध्ये ना मी सरळ असं डब्यामध्ये टाकत नाही. मी ना हे पिशव्या टाकते आणि मग कचरा त्यात टाकते. मी डबा पण घाणत नाही आणि बरं वाटतं ते बघायला. कचरावाला आला की त्याला द्यायला पण बरं वाटतं. मला तो डबा त्याच्या हातात द्यायला आवडत नाही, मी पिशवी काढून त्याला देते. म्हणजे बाहेर आम्ही ठेवतो, मग तो कचरावाला घेऊन जातो. ह्याचा भाव आहे 59, पण एवढं नसणार माझ्या मते, 25-30 रुपयाचं हे पाकिट असेल. असे पण मी 2-4 घेते. आता हे बघा, हे पिशवी आहे ना, ही अशी काळ्या रंगाची असते कचऱ्याची डब्यात. आणि ना इकडे असं मध्ये गेल्यावर ना, हे बघा दिसते, असे 2 जागा असतात. तर ही जी आहे ना, ही लाईनवालं त्याच्यावर आपण असं हे कट करायचं, म्हणजे हाताने असं कट होतो, फाटलं जाते. आणि मग हा भाग असतो की नाही, हा जो वरचा भाग तो पण बंदच असतो. मग तो असा खाली टाकायचा आणि वरून त्याचं हे तोंड असतं पिशवीचं, आणि ते डब्याला लावलं की आतमध्ये आपण कचरा टाकू शकतो. अशा प्रकारे मी हे वापरते कचऱ्याच्या डब्याचं, म्हणजे कचरा टाकायला कचऱ्याचा मी अशा प्रकारे कचरा डब्याचा यूज करते आणि पिशवीचाही. आणि आम्ही हे पाय पुसणी घेतले. हे म्हणजे कसं ना, आमच्याकडे गणपती येत होतं, त्यावेळेला कसं होतं ना, गणपतीमध्ये जरा छान असं वाटतं पाहिजे. आमच्या दरवाजे छोटे छोटेच बरे पडतात, जास्त मोठे आमच्या दरवाजा भाग तेवढा मोठा नाही आहे. तर मी हे घेतलं आहे आणि हे मला आवडलं. असं मलमल टाईप आहे, पण आता पाय पुसताना कळेल की ह्याच्यावर किती पाय पुसला जातो. पण पाठच्या बाजूला ह्याला ग्रिपिंग चांगली आहे, हे आपण घसरणार नाही, पाय पुसताना ते घसरायला होतं. आणि ह्याचा भाव पण दिला आहे 69 रुपीज, म्हणजे 69 रुपये डीमार्टचा भाव आहे. आणि अजून एक मी पाय पुसणं घेतलं आहे, त्याचा पण हा रंग आहे ना, सुंदर आहे. हे धुतल्यावर, ते दोन्ही मी धुतले आहेत, तर धुतल्यामुळे हे अजून छान वाटत आहेत. हे पण धुतल्यामुळे सुंदर कलर असं ब्राईट वाटतो आहे, उजळ वाटतो आहे आणि मला आवडलं. पाठी पण ह्याची पण ग्रिपिंग छान आहे, म्हणजे ह्याच्यात पण घसरू शकत नाही. पण हे धुतल्यावर ना मी बघितलं तर बघा ना, हे साईडने कसं झालं ना, म्हणजे होऊ शकतं हे जास्त दिवस टिकेल की नाही. मला ह्याला शिलाई मारावी लागेल, काय करावं तुम्ही जरा मला सांगू शकता कमेंट्समध्ये. सांगा की काय कशा प्रकारे मी करू शकते ह्याला, की हे धुताना कसं मग काय किती दिवस टिकेल ना. ठीक आहे, जेवढे दिवस. पण हे मला छान खरखरीत लागतं आहे. मला हे पण ॲश किंवा असं ब्लॅक कलर, एकदम ब्लॅक नव्हता हवा होता, काळा, पण असं ॲश कलर ब्लूइश कलरमध्ये दोन्ही पाहिजे होते, पण तसं नाही मिळालं. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जो रंग जे वस्तू आपल्याला मिळेल असं कधीच नसतं ना. तर चला, झाली माझी सगळी खरेदी दाखवून. बाय.